जिंतूर रोडवरील कैलासवासी रावसाहेब जामकर महिला महाविद्यालयाच्या समोर मुख्य रस्त्यावर फळगाड्या विक्रेत्यांचं अतिक्रमण झालंय। याला वाहतूक पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन जबाबदार असताना फळे खरेदी करणाऱ्या परभणीकरांच्या वाहनांना दंड लावून टार्गेट पूर्ण करण्याचा प्रकार दररोज घडत आहे। परभणी शहरात सध्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर होत आहे। रस्त्यावर वाहतुकीला अतिक्रमणधारकांमुळे अडथळा निर्माण होत आहे। या अतिक्रमणधारकांना पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांनी तात्काळ हटवणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे दोन्ही प्रशासनाला प्रतिक्रियांसाठी वेळोवेळी कार्यालयाच्या चक्रा मारून सुद्धा प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करण्यात आलेली आहे। शहराच्या मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झालेलं आहे। तसंच रस्त्यावर फळगाडे भाजीपाला विक्रेत्यांचं अतिक्रमण झालंय, त्यामुळे वाहनधारक रस्त्यावर गाडी उभी करूनच खरेदी करताना दिसतात। हीच परिस्थिती परभणी शहरातल्या वसमत रोड आणि जिंतूर रोडवर आहे। रस्त्यावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी नियमबाह्य आपली दुकाने रस्त्यापर्यंत बांधकाम करून आणली आहेत, त्यामुळे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाचं वाहन हे रस्त्यावरच उभं राहत आहे। याचा फायदा घेऊन वाहतूक पोलीस दंड वसुली करून आपलं टार्गेट पूर्ण करत असल्याच्या चर्चा आहेत। हो, मी पण एकदा फळ खरेदी करताना दंड भरलेला आहे। सामान्य नागरिकाला त्रास हा होतोय की चांगले फळ मिळतात म्हणून प्रत्येक वाहनधारक तिथे गाडी थांबवतो, पण पोलीस प्रशासनातर्फे नो पार्किंगचा झोनचा बोर्ड नसतानाही तिथे गाड्या थांबवल्यात म्हणून मागच्या बाजूने येऊन त्याचे फोटो काढतात आणि दंड आकारला जातो। पोलिसांचे काम करतायत, परंतु ज्यावेळेस फळ घेतलेलं असतं त्यावेळेस 100 रुपयाचं फळ घरी आल्यावर कळतं तो 500 किंवा 1000ला पडलेला आहे। ह्याच्यात सामान्य नागरिक भरडला जातो। ते कोणत्या विभागाचं काम आहे ह्याला सामान्य नागरिकचं काही घेणं नाही। पोलिसांचं आहे, महानगरपालिकेचं आहे किंवा राष्ट्रीय महामार्गाचा आहे। ह्या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन सामान्य नागरिकावर पडणारा भुर्दंड आहे तो थांबवावा हीच कळकळीची विनंती आहे। आम्हाला असं म्हणणं आहे की फळबागवाल्यांनी तिथून काढून टाकावं, त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा, त्यांना त्यांची जागा योग्य द्यावी आणि शासनातर्फे सामान्य नागरिकाला होणारा दंड जो आहे तो तरी थांबवण्याचा प्रयत्न करावा। सामनाकर जी एकतर्फी पोलिसांकडून कारवाई होत आहे त्याला कारणीभूत जे आपण सरळ बघितलं तर फेरीवाले हे अतिक्रमण करतात म्हणून दिसतंय, परंतु ह्या सगळ्या कारवाईला जबाबदार मुळामध्ये महापालिका आयुक्त व महानगरपालिका प्रशासन आहे। कारण की महापालिकेनं कुठेतरी फेरीवाल्यांसाठी धोरण राबवत, ज्या धोरणामध्ये पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांचा समावेश असतोय, नियोजनबद्ध पद्धतीने त्या फेरीवाल्यांना व्यवस्थित जागा जर उपलब्ध करून दिल्या तर ते अशा पद्धतीत रस्त्यावर कुठेही थांबणार नाही व त्यामुळे कुठे वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही व सर्वसामान्य नागरिकास त्रास होणार नाही। यामध्ये महापालिकेने अधिक कुठेतरी शहराचं नियोजन करावं आणि जे राष्ट्रीय धोरण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं लागू होणार होतं ते आपल्या परभणीमध्ये लागू करावं आणि परभणी शहरच्या नागरिकांना दिलासा द्यायचं काम करावं। मुळामध्ये पोलीस प्रशासनानं या पद्धतीत दंड लावणे चुकीचं आहे, कारण की पोलीस प्रशासन सुद्धा हे शहराचा एक भाग व त्यांचं काम आहे की शहरातील प्रत्येकाचं रक्षण करणं। मग त्यामध्ये फेरीवाले जरी असले आणि नागरिक असले तरी पोलीसवाल्यांनी प्रथमतः महापालिकेशी पत्रव्यवहार करावा, त्यांच्याशी बोलावं व हे फेरीवाल्यांचं धोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा एकतर्फी कारवाई करून त्रास देऊ नये सर्वसामान्य नागरिकांना।